महापौर आणि उपमहापौर आयुक्त, सभागृह, सर्व सदस्य, पत्रकार, पावसाळा सुरू झाला की आरोग्याविषयी काही गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. नवी मुंबईचं आरोग्य आज अशी परिस्थिती आहे की आईलीच्या जीवावर बायलीचा उदार असा प्रकार या नवी मुंबई आरोग्यामध्ये चाललेला आहे. आम्ही एवढे सभागृहामध्ये 111 नगरसेवक आहोत, पण प्रत्येकाला वाटते की जसं आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फोन करतो तेव्हा आम्हाला माहिती असते की हा डॉक्टर आहे, या डॉक्टरशी बोलल्यावर हे काम होईल, ते काम होईल. आम्ही असं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांशी बोलताना आम्हाला आणि पटकन सुविधासुद्धा तिथे अवेलेबल होते. नवी मुंबई महानगरपालिका आज आपली 25-30 वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेचा हा कारभारामध्ये आज कुठल्या डॉक्टरला, कुठल्या हॉस्पिटलला, वाशीच्या हॉस्पिटलला फोन करा की कोण डॉक्टर असतं काही समजत नाही. आमचा जरी रात्री 12 वाजता फोन केला तरी त्या ठिकाणी जो कोणी डॉक्टर असतो हे मला माहिती नाही, त्याला माहिती, त्याला माहिती नाही, मला माहिती. एखादा पेशंट आला की पेशंटचं आपल्या हाताने काय महानगरपालिकेमध्ये काय होणार नसेल तर मग साईनला पाठवा, जेजेला पाठवा, ही परिस्थिती. एखादा पेशंट आपल्याकडे आला की त्याचा पाय तुटला असेल, हात तुटला असेल, तर मग त्याला डॉक्टरना सांगायला लागतं की मी 2 दिवसांनी डॉक्टर अवेलेबल करतो, 3 दिवसांनी डॉक्टर अवेलेबल करतो आणि त्याचं ऑपरेशन करतो. आपली एवढी मोठी महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर प्रत्येक गोष्टीचा जर विचार करायला गेला तर आयुक्त साहेब, वाशी रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, औषध साठा, ICUची सुविधा, आपत्कालीन सेवा, प्रसूती विभाग, वैद्यकीय उपकरणाची सद्य परिस्थिती. मला माहित नाही, आपण एवढ्या वर्षभराचा आपण कारभार करतोय, चालवतोय. आमची आरोग्य कमिटी सुद्धा त्याच्याबरोबर काम करते की आजपर्यंत ह्याचा ऑडिट, सर्व गोष्टीचा ऑडिट कधी या महापालिकेच्या पटलावरती आलाय असं मला कधीच ध्यानात आलेलं नाहीये. कारण काही गोष्टी असं असतात की ज्या वेळेस काही गोष्टी उद्भवतात त्यावेळेस रुग्णालयाच्या, महानगर रुग्णालयाच्यावरती स्वतंत्र वैद्यकीय प्रशासकीय ऑडिट करावे पाहिजे आणि केलं पाहिजे. आणि इथं कोण कोणाला उत्तर देणार हे पण मत होतं. त्या दिवशी मी आरोग्य समितीचे आम्ही डॉक्टर होतो, मी होतो, कोण तिथे कोण उत्तर द्यायला सुद्धा कोण बांधील की नाही. म्हणजे हे चाललंय काय? जी आरोग्य सुविधा, जो मेन कणा या नवी मुंबई महानगरपालिकेचा नागरिकांचा आहे, त्या नागरिकांना ज्या सुविधा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल. आता त्या दिवशी आम्ही आरोग्य सभापतींना विचारलं, बाबा सभापती काय, सभापती एकच कोणीतरी आमच्या समोर बसलेलं होतं, ते पण बोलतो मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही. म्हणजे देवावरती सोडून दिलंय आपण. एवढा मोठा बजेट आहे त्याचा, आणि मग ज्या गोष्टीसाठी आपण हे करायला, आता नवीन आता एक वेगळा विषय आला. मला त्या विषयावरती जास्त बोलायचं नाही. तुम्ही बोलताय, झाले मोर्चे झाले, त्याच्यावरती हे झाले, सर्वांनी हे केलं. ऐरोलीतील माता मृत्यू व नवजात बालक मृत्यू प्रकरण काय त्याच्यावर झालं, आपण एक सस्पेंड केला, विषय संपला. संपत नाही विषय तो. त्याच्याकडे बोट आपल्याकडे येतात. पहिला बोलत होतो आम्ही प्रशासन आहे, प्रशासक आहे, पण आता आमची बॉडी आहे. महापौर बसलाय तिथं, उपमहापौर बसले तिथं, सभागृह नेता आहे, विरोधी पक्ष नेता आहे. लोक बोलताना बोलतात. आजकाल तर मीडियावरती लगेच 4-4 फोटो टाकून तर हे करतात, कुठे गेले.
ही परिस्थिती आहे. मी सांगायचे ते म्हणजे मी मागचा अहवाल देतो. मी आता 26चा अहवाल नाही आणला तिथं तुमच्यासोबत. मागचा अहवाल तुम्हाला देतो. माता आणि मृत्यूची संख्या 13 जण आपल्या इथं 23-24ला 13 जणांचा मृत्यू झालाय. 24-25ला 5 जणांचा मृत्यू झालाय. बालमृत्यूंची संख्या किती माहितीये तुम्हाला? आयुक्त साहेब, मी आता विचारलं माझ्या आयुक्त साहेब सांगा बालमृत्यूची संख्या किती आहे मागच्या वर्षीची आणि या वर्षीची. नाही सांगता येणार. मागच्या वर्षीची 23-24ची बालमृत्यूची संख्या 150 आहे. कुठे आपण कुठे आहे? पालघरच्या त्या ह्याच्यामध्ये तर नाही ना आपण. बालमृत्यूची संख्या कुठं होते बालमृत्यूची संख्या? पालघर वगैरे आदिवासी या भागामध्ये होते. 23-24ची संख्या 150 आहे. ही आपल्या आरोग्य विभागाकडनं घेतलेली माहिती आहे. आरोग्य विभागानं घेतलेली माहिती आहे. चालेल 23-24ला 150 झालं मी समजू शकतो. त्याच्यावरती उपाय काय? लगेच आलं 24-25. 24-25ला किती बाल मृत्यूची संख्या आहे? 121. कुठे आहे आम्ही? अवॉर्ड घेतोय आम्ही. 1 नंबर अवॉर्ड, 2 नंबर अवॉर्ड, चांगले मेडल मिळतात आम्हाला. आम्ही झोपडपट्टीत काम करतो. आम्हाला माहित आहे काय परिस्थिती असते सर्वसामान्य जनतेची. हे हॉस्पिटल आपण बजेट करतो हे सर्वसामान्य जनतेसाठी आपण केलेलं हे संपूर्ण हे आहे. याच्यामध्ये बालमृत्यू प्रकरणामध्ये आपण आरोग्य गंभीर प्रश्न निर्माण झालाय. चुकीचा डोस येतो, उपचाराचे विलंब होते, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसते, प्रोटोकॉलचं पालन होत नाही. याची पण चौकशी आवश्यकता आहे. याची चौकशी व्हायलाच पाहिजे. मला सांगा, कुठंतरी झोपडपट्टीमध्ये एखादा उंदीर निघाला बाहेर, समजू शकतो. कोणाच्या घरात घुसला, समजू शकतो. पण वाशी सारख्या आपल्या हॉस्पिटलमध्ये कूलरमध्ये मृत उंदीर प्रकरण, एक मृत पावलेला उंदीर आपल्याला त्या वाशी सारख्या हॉस्पिटल म्हणजे जे आज आपला महत्वाचा केंद्रबिंदू हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी वाशीचे पाणी दूषित, हॉस्पिटलमध्ये पाणी दूषित. कोणी कोणाला जाब विचारायचा? मी महापौरांना दोष देणार नाही, मी उपमहापौरांना देणार नाही, सभागृहाला देणार नाही. आज आम्ही आहोत. आम्ही कोणाला विचारायचं? आयुक्तांना विचारायचं? कुठल्या अधिकाऱ्याला आम्ही विचारायचं? कॉन्ट्रॅक्टर कोणाचे? कॉन्ट्रॅक्टर काय? कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपले घरजावईच आहेत सर्व. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे हा घरजावईसारखा प्रकार आहे. जाब विचारा. आज आपण पगार वाढवलाय, आपण पगार वाढवला नाही, आपण परमनंट करायला पाहिजे, करू. पण त्यांनी त्या ठिकाणी त्या गोष्टीवरती त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी लक्ष देणे हे अत्यावश्यक. पण त्याच्यामध्ये सुद्धा कोणी नाही. रुग्णालयात संवेदनाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यामध्ये कूलरमध्ये उंदीर आढळणे ही गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. मॅडम, माझं म्हणणं असे, आपली सर्व रुग्णालय आहेत, आपले शाळा आहेत, आपले आरोग्य केंद्र आहेत, ह्या सार्वजनिक इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची तपासणी करणं, अहवाल सादर करायला पाहिजे. या 1 महिन्यामध्ये सभागृह नेते तुम्ही अहवाल मागवा. आपल्याकडे कमिटी वेगळे आहेत. आरोग्य समिती सभापती, तुम्हाला सुद्धा मी सांगतोय की काय आहे त्या ठिकाणी. आज आपण असंच वाऱ्यावर सोडल्यासारखं प्रकार चाललेला आहे. या ठिकाणी दूषित पाणी किंवा रुग्णालयातील त्रुटीबाबत जर कोणी नागरिकांनी
तक्रारी दिल्या तर त्या तक्रारदाराला धमकावलं जाते. मी बोला नाही का, पाण्याचा दाब कमी असतो, कमी असतात, पाणी गढूळ किंवा कधी कधी तर असं ते हिंदी गाणं तर पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, ते नवी मुंबईने दाखवलं. तो आपल्या मशिनरी त्याच्यामुळे झाला असेल, ते पण मी समजू शकतो. पण अशा ठिकाणी आपण ज्या ठिकाणी ह्या पाण्याचा विषय म्हणजे सार्वजनिक आरोग्य ठिकाणी, या ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी बदलायला पाहिजे. सुविधा तिथं द्या, चांगल्या सुविधा द्या. आपण चांगल्या कमिटी केलेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि अनेक भागामध्ये जे आरोग्याला अपायकारक होतं, त्याच्यामध्ये दूषित, गढूळ, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा पाण्याची गुणवत्ता आपण तपासली पाहिजे. मधल्या काळामध्ये आम्ही समजलं आम्हाला पाणी कमी होतं, गढूळ पाणी येत होतं, काहीतरी तांत्रिक बिघाड होते. शेवटी मशिनरी कधीतरी खराब होणार, ते पण आम्ही समजू शकतो. पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यासाठी, जे काम करतात पाण्याच्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी तर बोलतो त्या कॉन्ट्रॅक्टरांचा ऑडिट काढा. त्या कॉन्ट्रॅक्टरांचा ऑडिट करा, कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत. आमच्या इकडे तर काय 11 आणि 12 इंचीचे पाईपलाईन टाकून ठेवलेले आहेत. इथं आपल्याला माहित असतील ते कोणाच्यासाठी टाकले आणि कोणासाठी काय केलं. त्याच्यात पाणी तर आजपर्यंत 2 वर्ष झाले पाईपलाईन टाकून, पण त्याच्यामध्ये पाणी एक थेंब पाणी सुद्धा येत नाही. कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं, पाण्याची अवेलेबिलिटी नाहीये, मग तिथं पाईपलाईनचं कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं. मी पाण्याच्या विषयावर बोलत नाही, आरोग्याच्या विषयावर बोलत असताना मी ह्या विषयावर बोलतो. ही पाण्याची जी जो गढूळपणा आहे तो ह्याचा सुद्धा आपण तपासलं गेलं पाहिजे. मी या गोष्टीसाठी सांगतो की आज काही गोष्टी घडल्या, कंत्राटदार, अधिकारी, विभाग अधिकारी एकमेकावरती काही गोष्टी ढकललं जातं. काय करायचं? घरजावेपणा कमी करा, चांगल्या लोकांना त्यांची ऑडिट घेऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना अपॉइंट करा. काही आरोग्य केंद्रामध्ये मी पहिला बोललो तसं डॉक्टर, औषधं याची कमतरता, पूर्णपणे कमतरता त्याची भासली जाते. मी आता हा पावसाळा चालू झालाय, या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया आणि पावसाळी आजार असे गोष्टी घडणार आहेत आणि येणार आहेत. आणि हे जास्त करून कुठं जाणार आहेत? पेशंट आपले नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाणार आहेत. नागरी आरोग्य केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची माहिती घ्या. ते डिग्यासारख्या ठिकाणी गेल्यावर ते का हॉस्पिटलमध्ये गेलोय असं वाटत नाही आम्हाला, जे आमचं आरोग्य केंद्र आहे. चिंचपाड्यातलं पण तसंच असेल. तिथं जा, कधीतरी अचानक धाड टाका, तिथलं बघा काय तिथं लोक एवढी कामं करतात, सुखसुविधा काय अवेलेबिलिटी आहे. कधी डॉक्टर येते 11 वाजता 12 वाजता, राम भरोसे चाललेलं असतं. त्यासाठी माझं म्हणणं आहे की नागरी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, औषध साठा या ज्या अपुऱ्या असतील त्या सर्व गोष्टीची प्रत्येक आरोग्य केंद्राचा पदनिहाय, सुविधानिहाय आपण आकडेवारी घेऊन घ्या आणि येणाऱ्या पुढच्या महासभेमध्ये ह्या गोष्टीसाठी जसा आज 1 तास तुम्ही दिलाय तसं त्या पद्धतीने थोडा वेळ द्या आणि ती माहिती घ्या. मला एवढंच सांगायचं, डेंग्यू, मलेरिया ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कुठं जास्त आम्हाला एवढा त्रास कोणाला होतो? सर्वात जास्त त्रास ते बांधकाम स्थळं असतील, झोपडपट्ट्या असतील, नाले व साचलेले ज्या ठिकाणी नाले असतील, गटर असतील, त्यात कचरा असतो. मी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो रुग्णाची विभागीय आकडेवारी आपल्याकडे आहे का? पहा मागच्या वर्षी काय झालं, किती लोक आले, काय.
आकडेवारी आपल्याकडे बिलकुल नाही आहे. ती ठेवायला पाहिजे आपण. आणि कारण झोपडपट्टी आणि गावगावठाणामध्ये तर अशी परिस्थिती आहे, ते आपण बोलतो ना उंदर पकडणारे यंत्रणा, काय श्वान श्वान पथक नाही, श्वान पथक कुत्रे पकडणारे, मग मूषक 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 नियंत्रक गावगावठाण आणि झोपडपट्टीमध्ये त्यांना पाठवाच. आज टाउनशिप मध्ये त्या गोष्टी कमी आढळतात. मांजरा एवढी, शिवराम पाटील बोलतात मांजरा एवढी उंदर झालेली. ही गावगावठाणामधली परिस्थिती आहे. किती कॉन्ट्रॅक्टर आपले घेतो, त्याच्यावर बजेट आपला किती आहे, किती बजेट आहे आपला त्याच्यावरती, किती शेपट्या कापून आणल्यात माहितीच नाही. कोण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काय आहे, महिन्यामध्ये 20 दिवस आला तरी 25 दिवसाची हाजरी असते त्या कॉन्ट्रॅक्टराच्या, त्या लेबर लोकांची. आणि काय असतं, रात्री रात्री उंदर पकडणारी ही रात्री उंदर कुठं पकडायला जातात, कुठे पकडायला जातात, एखाद्या देशी दारूच्या दुकानामध्ये, नाहीतर बियर शॉपीमध्ये, नाहीतर बियर बार मध्ये. करा रात्री त्यांची, रात्री साहेब त्यांची तुम्ही मेडिकल करा आणि त्यांना विचारा, कुठं एक फोन करा. ही परिस्थिती आहे आपल्याकडे. ही परिस्थिती आपल्याकडे वाढत चाललेली आहे. आणि झोपडपट्टी भागामध्ये तर हा फारच चाललेला आहे. मी बोलताना वाशी रुग्णालयातील दूषित पाणी प्रकरणावरती कोणावर कारवाई झाली का, नाही झाली. ऐरोली माता मृत्यू प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल आला का, कुठे आहे, नाही. या ठिकाणी डेंग्यू मलेरिया सारख्या रुग्णसंख्येची विभागनिहाय किती आहे माहित नाही. आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई किती वेळ झाली ही सुद्धा आपल्याला माहित नाही. महापालिका रुग्णालयामध्ये किती रिक्त पद आहेत हे सुद्धा माहित नाही. नागरी आरोग्य केंद्रामध्ये औषधाचा तुटवडा आहे का हे सुद्धा आपल्याला माहित नाही. आणि हे आपण कधी घेणार, कधी मागवणार. आपल्या आरोग्य समिती आहे, आरोग्य कमिटी आहे. मी तर बोलतो इथं हप्त्याला तुम्ही डॉक्टर साहेब मीटिंग घ्या, अहवाल घ्या. या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, मला एवढंच बोलायचंय. बघा, आज आम्ही गरीब माणसं आहेत जे झोपडपट्टी भागामध्ये आहेत. नव्या मुंबईतल्या गरीब माणसांना हॉस्पिटल अवेलेबल नाही आहे. मानखुर्द वगैरे त्या भागातल्या गरीब लोकांना आपलं हॉस्पिटल अवेलेबल होतं. आपण कोणावरती अन्याय करावा बोलत नाही, शेवटी रुग्ण असतो. पण आपली रुग्ण किती आहेत ह्याची सुद्धा आपण संख्या आपण आपल्या याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. सुधरवा. का आयुक्त साहेब का होतोय हे गोष्टी, का डॉक्टर आपल्याकडे येत नाहीत, का आपल्याकडे तज्ञ डॉक्टर नाही आहेत, का नाही येते. आणि कशासाठी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवॉर्ड घेतो, हे घेतो, ते घेतो. पण ही शोकांतिका काय, का लोक इथे येऊन तुमच्या दालनात कपडे काढून उभे राहतात, का होतोय या गोष्टी. नियंत्रण ठेवा, सर्वकडे नियंत्रण घ्या. नाहीतरी कोणीतरी बोलणार हे तोडा, ते तोडा, तोडावं. पण ज्या गोष्टीसाठी त्याच्यासाठी झगडत बसायचं या महापालिकेमध्ये व्हायला पाहिजे. आणि का पगार कमी देतो का देतो, घ्या ना, ठराव घ्या, शासनाकडे जा, तशी हे घ्या, मंजुरी घ्या. एक तज्ञ नाही. हॉस्पिटल मी पण चालवतो, मला पण माहिती आहेत हॉस्पिटलच्या काय गोष्टी आणि काय गोष्टी मला पण समजतात. हे काय नाही, आपल्या 5 स्टार हॉस्पिटल आहेत. आपले 5 स्टार हॉस्पिटलमध्ये आपली ही परिस्थिती आहे. करोडो रुपये खर्च केलेत. हॉस्पिटल व्हिजन मागे आपण करोडो खर्च केलेत, करोडो रुपये झालेत. आज आपल्यासारखे हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा नाहीये तसे आज आपले नव्या मुंबईतल्या हॉस्पिटल आहेत. देखावा आहे तो, देखावा. फक्त मुवमेंट्स आहेत चांगले आहेत. अरे एवढी मोठी चांगली हॉस्पिटल हे आहे ते आहे. साहेब, शोकांतिका आहे.
एकाची पत्नी गेली, पत्नी बरोबर तो मुलगा जो जन्म देणारा तो मुलगा सुद्धा गेला. मुलगा होता मुलगी होता मला नाही माहित ते कोण त्याचा एक नाही करू शकत. दोष कोणाला देणे, डॉक्टरांना देणे, ह्यांना देणे, त्यांना देण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलो हे पाहायला पाहिजे. हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला आपण कधी उभारी देणार? म्हणजे माझं म्हणणं नाही की या डॉक्टरवर कारवाई करायला पाहिजे, त्या डॉक्टरवर कारवाई करायला पाहिजे, ह्याच्यावर हे व्हायला पाहिजे, त्याच्यावर ते व्हायला पाहिजे. चुकी असेल तिथं चूक ती व्हायला पाहिजे. पण आपण काय का करतो या गोष्टी, का होत आहेत, का घडतायत त्या? तेव्हा मी पाहतोय कळव्याला पण हॉस्पिटल आहे, म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे, तिथं ओपन हार्ट सर्जरी होतात साहेब. मी तुलना त्यांच्याशी आपली तुलना करू नये म्हणून बोलतो. आपल्यामध्ये पण असे डिपार्टमेंट करा. डॉक्टर तुम्ही सभापती आहात आणि तुम्ही डॉक्टर आहात, करा असे. किती दिवस आपण त्या हिरानंदानी 40च्या मागे 10% आपली माणसं पाठवत राहणार? किती दिवस? सर्वसामान्य जनतेला आपण न्याय द्यायला पाहिजे. बजेट एवढा 150-200 करोडच्या आसपास आपला बजेट आहे. सर्वात जास्त बजेट आपला आहे. ट्रान्सपोर्टच्या नंतर मला वाटतं बजेट आपला बजेटचा नंबर लागतो, आरोग्याचा बजेटचा नंबर लागतो. या सुविधा या सर्व गोष्टी होणं फार गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचंय की नागरिकांचे आरोग्य, जीवित आणि सुरक्षितता संबंधित प्रश्नावर प्रशासनाने केवळ खुलासे न करता ठोस कारवाई करायला पाहिजे. नवी मुंबईकरांना सुशिक्षित आरोग्य सेवा आणि शुद्ध पाणी मिळणे मूलभूत हक्क आहे. महासभेत या विषयावर तातडीने विशेष सभा घेऊन चर्चा घेऊन प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारावे. माझं म्हणणं हेच आहे. बघा नका आपण आपल्यावर, महापौर मॅडम तुमच्या कारकिर्दीमध्ये, आमच्या कारकिर्दीमध्ये आपल्यावरती कुठले ठपके नकोत. मजा नाही येत आम्हाला आयुक्ताच्या दालनात येऊन आम्हाला जिंदाबाद मुर्दाबाद ह्याला. आम्हालाच आमच्या महापालिकेत आम्हालाच ओरडायला लागतंय. आमचं घर आहे महापालिका, आम्ही सर्व कुटुंब म्हणून राहतो. ठीक आहे आपसामध्ये काय असतील मतभेद, पण अशा विषयाला आम्ही आयुक्ताच्या दालनात यायला पाहिजे, आयुक्तांकडे हे करायला पाहिजे. या गोष्टी फार चुकीचे करतात. माझं म्हणणं एवढंच आहे. शेवटी मी शेवटचंच एक शब्द बोलेन. नागरी आरोग्य केंद्रामध्ये, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, औषध साठा, तपासणी सुविधा, ज्या काही अपुऱ्या ज्या काही गोष्टी असेल, आणि आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल पदनिहाय, सुविधानिहाय आकडेवारी पुढच्या वेळी आपण आयुक्त साहेबांना आदेश द्यावेत आणि तशा पद्धतीने करावेत आणि आपली आरोग्य सेवा ही चांगल्या पद्धतीने चालावे. आणि ज्या बाबतीत डॉक्टर सारखा सभापती आरोग्य समितीचा सभापती आहे, उद्या सुद्धा कुठल्या गोष्टीचा अवॉर्ड मिळताना हॉस्पिटलच्या बाबतीत सुद्धा की चांगली आरोग्य सेवा आहे म्हणून आपल्याला अवॉर्ड मिळाला पाहिजे. याच्यासाठीच आपण सर्वजण कटिबद्ध राहावे. आणि महापौर मॅडम त्याबाबत आपण सर्वांना हे करावं, निर्देश करावेत. आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टर असतील, ज्यांच्या नगरसेवकांच्या माध्यमातून, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर तक्रारी येतील तर त्याच्या बाबतीत काहीतरी सस्पेन्शन ऑर्डर आणि नवीन लोकांना काही करण्याचं, कॉन्टॅक्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. शेवटी रुग्ण ही फार वेगळे आहे. रुग्णसेवा ही देवाची सेवा केल्यासारखं आहे. आपण मला हा आरोग्यावरती लक्षवेधी मांडण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.